तर नमस्कार मित्रांनो, बोल रनर मराठी या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च स्वागत. तर आज आपण सर्वांचं झटपट मार्केटमधून पैसे कमवण्याची एक नवा मार्ग म्हणून लोक आजकाल ट्रेडिंगकडे पाहत आहेत. तर आपण स्टॉक मधील ट्रेडिंग याच्याबद्दल आज थोडीशी बेसिक माहिती घेणार आहोत. तर स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंगचे प्रकार. तर तुम्ही जर एकाच दिवसात ट्रेडिंग संपवत असाल, म्हणजे आज शेअर घेतला आणि आजच मार्केट संपण्याच्या अगोदर जर विकून टाकला, तर त्याला इंट्राडे ट्रेड म्हणतात. इंट्राडे ट्रेड म्हणजे एका दिवसात शेअर घेणे आणि त्याच दिवशी मार्केट क्लोज होण्याच्या अगोदर तो शेअर विकून टाकणे. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग म्हणजे तुम्ही शेअर विकत घेतलेला शेअर काही दिवस किंवा काही आठवडे ठेवला, त्याची किंमत वाढली आणि तुम्ही विकून टाकला, तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. पोझिशनल ट्रेडिंग. तर पोझिशनल ट्रेडिंग हे काही महिने किंवा वर्षापर्यंतही तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष पण शेअर ठेवून त्याच्यामधून नफा कमवले, तर त्याला पोझिशनल ट्रेडिंग पण म्हणतात. पण सहजा एका वर्षापर्यंतच्या वरती जर तुम्ही शेअर ठेवत असाल, तर ती ट्रेडिंग नसून एका प्रकारे इन्व्हेस्टिंगच होऊन जाते. स्काल्पिंग म्हणजे काही सेकंद किंवा 1 मिनटं 2 मिनटं 5 मिनटं या कालावधी शेअरची विक्री करणे याला स्काल्पिंग म्हणतात. म्हणजे एकदम छोटे छोटे व्यापार असतात. हे 1 मिनटं 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं या कालावधीत आपल्याला करावे लागतात. तर ट्रेडिंगशी संबंधित काही संज्ञा म्हणजे काही टर्मिनॉलॉजीज. बुल मार्केटमध्ये वरती जाणारं मार्केट, ज्याच्यामध्ये शेअरच्या किंवा मार्केट इंडेक्सच्या प्राईस रोजच्या रोज वाढत आहेत. नंतर बेअर मार्केट म्हणजे पडणारं मार्केट किंवा किमती कमी होणारं मार्केट, ज्याच्यामध्ये शेअरची प्राईस किंवा इंडेक्सची प्राईस खाली जाते. लाँग पोझिशन ही बुल मार्केटमध्ये घेतली जायची, म्हणजे याच्यामध्ये आपण कमी दराने शेअर खरेदी करून मार्केट वाढल्यानंतर जास्त दराने शेअरची विक्री करतो. त्याच्यानंतर शॉर्ट पोझिशन म्हणजे वाढलेल्या भावात माल खरेदी करून, म्हणजे की तुमचं शेअर किंवा तुमचं जे ऑप्शन असेल ते खरेदी करून जास्त भावाने खरेदी करून कमी भावात मार्केट पडल्यावर विकणे, याला शॉर्ट पोझिशनिंग म्हणतात. स्टॉप लॉस म्हणजे आपण मार्केटचे जे प्रेडिक्शन करतो किंवा मार्केटचा जो अंदाज लावतो, त्याच्या विरुद्ध जर मार्केट गेलं तर आपला तोटा कमी प्रमाणात व्हावा याच्यासाठी एक ट्रेडिंगचा जो प्लॅटफॉर्म असतो त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो, जिथे आपण स्टॉप लॉस लावला तर आपला लॉस एका विशिष्ट मर्यादेच्या खाली होत नाही. नंतर टार्गेट प्राईस म्हणजे आपण एक मार्केटचं प्रिडिक्शन करून एक टार्गेट प्राईस डिसाईड करतो. याच्यानंतर मार्केटवरती गेलं किंवा त्या टार्गेट प्राईस हिट झाली, तर मी माझा शेअर विकून टाकेल आणि मार्केटमधून नफा कमवेल. त्या प्राईसला टार्गेट प्राईस म्हणतात. तर ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे ट्रेडिंग कशी करावी आणि ट्रेडिंग कशाचा आधार घेऊन करावी याच्यासाठी काही स्ट्रॅटेजीज असतात. त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे कॅन्डलस्टिक आणि चार्ट्सचा पॅटर्न याचा ॲनालिसिस करून आपण मार्केटचा एक अंदाज आपण प्रिडिक्शन लावू शकतो. त्याला टेक्निकल ॲनालिसिस म्हणतात. या टेक्निकल ॲनालिसिसवर मी आपल्या चॅनलवर पुढे व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे कंपनीच्या आर्थिक स्थितीचा, व्यवस्थापनाचा, उद्योगाचा, त्याच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा अभ्यास करून जो अंदाज बांधला जातो त्याला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतात. पण तुम्हाला जर इंट्राडे ट्रेडिंग करायचे असेल किंवा जर स्विंग ट्रेडिंग करायचे असेल, तर फंडामेंटल ॲनालिसिसपेक्षा टेक्निकल ॲनालिसिस, प्राईज ॲक्शन, चार्ट पॅटर्न्स याचा फार खोलवर अभ्यास करणे गरजेचे ठरते. मोमेंटम म्हणजे वरच्या दिशेने जाणारे किंवा चांगली जर शेअरच्या वाढीमध्ये जर भाववाढ चांगल्या प्रमाणात होत असेल, तर त्यावेळी जी ट्रेडिंग केली जाते त्याला मोमेंटम ट्रेडिंग म्हणतात. रेंज ट्रेडिंगमध्ये आपण मार्केटची एक रेंज काढायची असते की याच्यामध्ये जर मार्केट राहील तर त्याच्यामध्ये जी ट्रेडिंग केली जाते, तर याला रेंज ट्रेडिंग म्हणतात. रेंज ट्रेडिंग ही प्रामुख्याने ऑप्शन सेलर्स करतात, ज्याच्यामध्ये ते एक मार्केटची रेंज काढतात की याच्या बाहेर आणि याच्या खाली मार्केट जाणार नाही, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ऑप्शनचे त्यांनी पोझिशन घेतलेले असतात. त्याच्यामध्ये जी ट्रेडिंग केली जाते त्याला रेंज ट्रेडिंग म्हणतात. ब्रेकआउट ट्रेडिंग हे ऑप्शन बायर करतात, ज्याच्यामध्ये एका विशिष्ट रेंजनंतर जर मार्केट वरती गेलं किंवा खाली गेलं, त्याच्यानुसार त्यांनी कॉल ऑप्शन घेतला किंवा पुट ऑप्शन घेतला, तर त्याच्यानुसार त्याच्यामधून नफा मिळवला जातो. ज्याच्यामध्ये एक विशिष्ट प्राईसच्या नंतर जर मार्केट वरती गेलं त्याला ब्रेकआउट म्हणतात. त्याच्यामध्ये जी ट्रेडिंग केली जाते त्याला ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणतात. तर ट्रेडिंगसाठी महत्त्व असलेली मनोवृत्ती म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी याला म्हणतो.
तर ट्रेडिंग करताना आपल्याला कशी सायकॉलॉजी पाहिजे, आपण ट्रेडिंग करताना भावनांवर कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर आपण ट्रेडिंग करताना भावनांच्या आधारे कधीच ट्रेडिंग करायची नाही. ट्रेडिंगसाठी तुमचं टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट ॲनालिसिस, प्राईज ॲक्शन आणि तुमची एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी फिक्स असली पाहिजे. त्याच्यावरच तुम्ही तुमचे ट्रेडिंगचे निर्णय घ्यावेत. नाहीतर मला लॉस होतो आहे आणि लॉस रिकवर करण्यासाठी मी रिव्हेंज ट्रेडिंग करणार, मी अजून जास्त ट्रेड घेणार आणि माझा लॉस भरून काढणार, या गोष्टी आपण मार्केटमध्ये टाळायला पाहिजे. जोखीम व्यवस्थापन, प्रत्येक ट्रेडिंग घेताना आपण हमेशा किंवा नेहमी स्टॉप लॉस हा लावलाच पाहिजे. स्टॉप लॉस ही तुमचा तोटा हा मर्यादित करतो आणि स्टॉप लॉसमुळे आपली ट्रेडिंग ही मर्यादित राहते आणि आपली गुंतवणुकीचं प्रमाण आणि जोखीम मर्यादित करते. शिस्त, ट्रेडिंग ही एका शिस्तीने करायची असते. आपण आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज ह्या फिक्स ठेवल्या पाहिजेत आणि ज्यावेळेस आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमधील जे नियम जे परिपूर्ण झाले की त्याच्यानुसार आपण आपला नफा किंवा तोटा मार्केटमधून फिक्स करून लगेच ती ट्रेडिंग थांबवली पाहिजे. ट्रेडिंगमध्ये मनोमनी कारभार किंवा स्वतःच्या भावनाचा आधार घेऊन जर तुम्ही निर्णय घेत असाल तर बहुतांशी तुम्ही चुकणार आणि तुमची चूक म्हणजे तुमचा तोटा होईल. आणि ट्रेडिंगमध्ये सबर खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला थोडासा जर नफा दिसत असेल तर लगेच मग तुम्ही थोडा वेळ थांबणार. लगेच मग तो छोटासा नफा पुन्हा तुमच्या तोट्यामध्ये बदलू शकतो किंवा तुमचा छोटासा तोटा अजून जास्त तोट्यात किंवा लगेच नफ्यामध्येही बदलू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये धीराने राहून तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीनुसार धीर धरून आपल्या ट्रेडिंगची योग्य प्रमाणात करणे किंवा योग्य पद्धतीने करणे हे महत्त्वाचे आहे. तर ट्रेडिंगची साधने, ट्रेडिंग कुठे करावी, तर आजकाल ट्रेडिंगसाठी तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ट्रेडिंग करू शकता. पण ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला चार्ट पॅटर्न, फंडामेंटल ॲनालिसिस या गोष्टी करण्यासाठी काही स्पेशल सॉफ्टवेअरसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तसे मेटा ट्रेडर आहे, ट्रेडिंग व्ह्यू आहे, त्याच्यानंतर स्क्रीनर आहे. स्क्रीनर हे फंडामेंटल ॲनालिसिससाठी सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे. मी का त्यांचं प्रमोशन करत नाही आहे, पण हे सॉफ्टवेअर मी वापरलेले आहेत म्हणून मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर सजेस्ट करू शकतो. तर टेक्निकल इंडिकेटर्स, तर तुम्हाला ट्रेडिंग करताना मुख्यत्वे इंट्राडे ट्रेडिंग करताना तुम्हाला काही टेक्निकल इंडिकेटर्स म्हणजे चार्ट्सचं जे पॅटर्न आहे, चार्ट्सचं जे बिहेवियर आहे, तर हे बिहेवियर कसं असेल याचा अंदाज लावण्यासाठी प्रत्येक ज्या चार्टमध्ये तुम्हाला काही इंडिकेटर्स असतात. जसे की मूव्हिंग ॲव्हरेज आहे, RSI आहेत, बॉलिंजर बँड्स आहेत, त्याच्यानंतर पॅराबोलिक SIR आहे. असे 50, 60, 100 इंडिकेटर्स आपल्याला आपल्या ब्रोकरच्या ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये दिसून येतील. या प्रत्येक ट्रेडिंग इंडिकेटरवर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक मी इंडिकेटर्स सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. आता चार्टिंग सॉफ्टवेअर, तर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला चार्ट पॅटर्न ॲनालिसिस, प्राईज ॲक्शन ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर चांगलं चार्ट दिसणारं सॉफ्टवेअरचा वापर करणे पण आपल्याला क्रमप्राप्त आहे. बातम्या आणि डाटापेट, तर बाजाराबद्दल तुम्हाला सर्व गोष्टी किंवा आपल्या ज्या इकॉनॉमीमध्ये, भारतीय इकॉनॉमीमध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी होतील त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती असणं प्रचंड जरुरी आहे. कारण याच गोष्टीचा मार्केटवर परिणाम होऊन मार्केटमध्ये चढ उतार तयार होतात आणि त्याच चढ उताराचा आपण म्हणजे एक उपयोग करून मार्केटमधून ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकतो. ट्रेडिंगमधील जोखीम, तर ट्रेडिंग करताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जोखीम आहे. पहिले आहे मार्केट रिस्क. मार्केट रिस्क म्हणजे तीच की बाजारातील चढ उतारांमुळे जो तोटा होतो याला मार्केट रिस्क म्हणतात. लिक्विडिटी रिस्क, तर सध्याच्या जेवढे पण ट्रेडिंग ऑप्शन, फ्युचर ऑप्शन आणि ज्या ज्या शेअरमध्ये ट्रेडिंग होते तर त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी आजकाल लिक्विडिटी आहे. तर लिक्विडिटी रिस्क ही सहसा फार म्हणजे पेनी स्टॉकमध्येच आपल्याला दिसून येईल. जे मोठ्या लार्ज कॅप कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सहसा लिक्विडिटी रिस्कचा धोका राहत नाही. काउंटर पार्टी रिस्क, काउंटर पार्टी रिस्क म्हणजे समोरच्या पक्षाच्या अपयशामुळे जो आपल्याला तोटा होतो त्याला काउंटर पार्टी रिस्क म्हणतात. ऑपरेशनल रिस्क, ज्याच्यामुळे आपण ट्रेडिंग करताना किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही ग्लिच आलं तर त्याच्यामुळे ट्रेडिंगमध्ये जो तोटा होतो तर त्याला ऑपरेशनल रिस्क म्हणतात. तर ट्रेडिंग करण्याच्या सर्वोत्तम पद्धती, पहिले तर ट्रेडिंगबद्दल इत्थंभूत माहिती घ्या. चार्ट पॅटर्नबद्दल माहिती घ्या, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल माहिती घ्या, त्याच्यानंतर ट्रेडिंग इंडिकेटरबद्दल माहिती घ्या आणि तुम्ही रोज 1 ते 2 तास फक्त चार्टला बघत बसा. तुम्ही चार्टचे बिहेवियर, मार्केटचे बिहेवियर याची स्टडी करा आणि या सर्वांचा अभ्यास करून
तुम्हाला तुमची ट्रेडिंगची स्ट्रॅटर्जी तयार करणं जरुरी आहे आणि तुमचे स्वतःचे ठाकेतोळे लावून आपल्याला योग्य प्रकारे ट्रेडिंगमधील निर्णय घेण्यासाठी स्वतःलाच तयार करावं लागेल. तर तुम्ही लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये जोखीम आहे. तसं तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये जोखीम आहे, परंतु जोपर्यंत रिस्क आहे तो इश्क आहे. त्याच्यामुळे जोखीम तर आपल्याला घ्यावंच लागेल, पण कसं आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे आपल्याला माहीत असणारी जोखीम. तर माहीत असणारी जोखीमनुसार जर आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर आपण कमीत कमी तोटा आणि जास्तीत जास्त नफा मार्केटमधून काढू शकतो. शिस्त पाळा. मार्केटमध्ये एक म्हण आहे की तुम्ही मार्केटमध्ये जर शिस्त नाही पाळली तर तुम्हाला तोटा होणारच आहे. मार्केटमध्ये ज्यांनी पण नफा कमवलेला आहे तर प्रथमतः त्यांनी तोटाच केलेला आहे. पहिले तुम्हाला मार्केटला पैसे द्यावे लागतात, तरच मार्केट तुम्हाला पैसे देतं. त्याच्यामुळे तोटा होणे हा अपरिहार्य आहे. पण तोट्यामधून आणि तोटा करण्याच्या पद्धती टाळूनच आपण आपला नफा वाढवू शकतो. आणि तुम्हाला जर मार्केटमधून सतत नफा कमवायचा असेल तर तुम्हाला बाजारातील बातम्या, विविध गोष्टीचं विश्लेषण, त्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचे मार्केटवर होणारे परिणाम, मार्केट कसं चालतं, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, ऑप्शन चेन, या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित शिकून त्या कशा ऑपरेट होतात ह्या सगळ्या माहीत करून तेव्हाच तुम्हाला कंटिन्युअस नफा मार्केटमधून कमवता येऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण ट्रेडिंगबद्दल बेसिक माहिती या व्हिडिओमधून घेतली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ कामाचा वाटला, ज्ञानयुक्त वाटला तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या घरच्यांना शेअर करा आणि आपल्या बुलरनर मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा, याच्यावर कमेंट करा, याच्यावर लाईक करा. नमस्कार.